Good morning, everyone. Today we are going to see loops in Python. The loops is nothing but the repetition. The flow of the programs written in any programming language is sequentially by default. Sometimes we may need to alter the flow of the program. So the execution of the program is line by line or the sequentially. Sometimes we may need to alter the flow of the program. The execution of a specific code may need to be repeated several number of times. तर काही वेळा आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला काय करायला लागतं की एखादी गोष्ट आपल्याला रिपीटेड लागते, तर त्यासाठी आपण लूप्स यूज करतो. आता पायथॉन मध्ये पण आपण वेगवेगळ्या टाईपचे लूप्स यूज करतो की ज्यामध्ये फॉर लूप आहे, व्हाईल लूप आहे. अशा पद्धतीमध्ये आपण एखादी गोष्ट जर आपल्याला रिपीटेड लागते, फॉर एक्झाम्पल आपल्याला 1 to 10 नंबर प्रिंट करायचे, तर त्यावेळी आपण लूपचा यूज करतो. किंवा एखादी पर्टिक्युलर गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा यूज करायची, तर आपण त्यासाठी लूप यूज करतो. आता त्याचा फ्लो चार्ट बघा. यामध्ये फर्स्ट आपण काय एखादी पर्टिक्युलर कंडिशन चेक करतो आणि जर ती कंडिशन ट्रू असेल तर मग पुन्हा पुन्हा तो लूप एक्झिक्यूट होतो. म्हणजे त्या लूप मधले जे काही स्टेटमेंट्स आहेत, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत एक्झिक्यूट होतात. ज्यावेळी कंडिशन फॉल्स होते त्यावेळी ते लूप मधनं बाहेर पडतात. Next, why we use loops in Python? The looping simplifies the complex problem into the easy ones. आता एखादी गोष्ट रिपीटेड आपल्याला लागणार आहे, तर आपण ती पुन्हा पुन्हा राईट करण्याऐवजी आपण ती लूप मध्ये टाकली, तर जोपर्यंत पर्टिक्युलर कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत ती एक्झिक्यूट होते. बघा एक्झाम्पल, इफ वी नीड टू प्रिंट फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स, देन इन्स्टेड ऑफ युजिंग प्रिंट स्टेटमेंट 10 टाइम्स, वी कॅन प्रिंट इनसाइड द लूप विच रन्स अप टू 10 इटरेशन. म्हणजे आता आपल्याला एखादं नॅचरल नंबर प्रिंट करायचे 1 to 100 पर्यंत असतील फॉर एक्झाम्पल, तर आपल्याला त्यासाठी मग काय करायला लागेल, प्रिंट स्टेटमेंट आपल्याला 100 वेळा राईट करायला लागेल. त्यामुळे आपल्याला आउटपुट म्हणजे प्रिंट 1, प्रिंट 2, प्रिंट 3 अँड सो ऑन, म्हणजे 100 टाइम्स आपल्याला हे स्टेटमेंट लिहायला लागेल. मग त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, लूप यूज करू शकतो. लूप मध्ये आपल्याला एकदाच प्रिंट स्टेटमेंट लिहायला लागेल आणि त्यामधली व्हॅल्यू आपल्याला फक्त लूप मध्ये चेंज करायला लागेल. जी व्हॅल्यू फर्स्ट 1 असेल, नेक्स्ट 2 होईल, 3 होईल, सो ऑन. ओके. आता लूपचे ऍडव्हान्टेजेस बघा. फर्स्ट, इट प्रोव्हाइड्स कोड रियुजेबिलिटी. याच्यामध्ये आपल्याला कोड रियुजेबिलिटी म्हणजे तोच कोड पुन्हा पुन्हा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पण यूज करायला मिळतो. युजिंग लूप्स वी डू नॉट नीड टू राईट द सेम कोड अगेन. आताच एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की सपोज जर आपल्याला 1 to 100 नंबर प्रिंट करायचा आहे, तर 100 टाइम आपल्याला प्रिंट 1, 2, 3 अँड 100 पर्यंत लिहायची गरज नाहीये. त्यासाठी आपण एकदाच ते स्टेटमेंट लूप मध्ये टाकू आणि ते लूप एक्झिक्यूट करू. युजिंग लूप वी कॅन ट्रॅव्हर्स ओव्हर द एलिमेंट्स ऑफ द डेटा स्ट्रक्चर, अरे और लिंक लिस्ट. आता एखाद्या अरे मध्ये आपण समजा एलिमेंट ठेवलेत 1 to 10 आणि प्रत्येक एलिमेंट आपल्याला ऍक्सेस करायचे, तर आपण लूप मध्ये ते ऍक्सेस करू शकतो. हे फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट, थर्ड एलिमेंट अप टू लास्ट एलिमेंट. आता बघा, पायथॉनने आपल्याला फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप असे 3 टाइपचे लूप आपल्याला दिलेत. हे लूप स्टेटमेंट आहेत, हे आपण लूप एक्झिक्युशन करण्यासाठी आपण यूज करू शकतो. त्यामध्ये फर्स्ट आहे फॉर लूप. फॉर लूप इज युज्ड in the case where we need to execute some part of the code until given condition is satisfied. The for loop is also called as the per tested loop. Actually it's pre-tested loop. It is better to use for loop if the number of iteration is known in advance. आता for loop first type आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो की फर्स्ट आपण कंडिशन जर आपल्याला नोन आहे की आपल्याला कुठपर्यंत लूप फिरवाय म्हणजे लूप हे करायचं, एक्झिक्यूट करायचंय, तर त्यावेळी आपण फॉर लूप यूज करतो. म्हणजे आपल्याला समजा 1 to 100 नंबर प्रिंट करायचे किंवा आपल्याला इव्हन नंबर पाहिजे पर्टिक्युलर रेंज मधले, तर आपण त्यावेळी फॉर लूप आपण यूज करू शकतो. याच्यामध्ये कंडिशन फर्स्ट चेक होते. ओके. द व्हाईल लूप इज यूज टू सिनॅरो in the scenario where we do not need the number of iteration in advance. The block statement is executed in the while loop until the condition is satisfied. In the while loop is satisfied. It is also called as pre-tested. Here we must write pre-tested. Okay.
कॉल्ड एज द प्री टेस्टेड लूप. आता व्हाईल लूप मध्ये पण सेम फॉर लूप सारखंच आहे, ज्यामध्ये पण फर्स्ट कंडिशन चेक केली जाते आणि नंतर लूप एक्झिक्यूट होतं, म्हणून ह्याला पण काय म्हणतो आपण प्री टेस्टेड लूप म्हणतो. आणि नेक्स्ट आहे डू व्हाईल लूप. तर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा लूप एक्झिक्यूट करतो आणि नंतर कंडिशन चेक करतो, म्हणून ह्याला म्हणतात पोस्ट टेस्टेड लूप. ज्यावेळी प्रोग्राम होतील त्यावेळी आपण हे प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट काय आहे ते आपण कन्सेप्ट क्लिअर करू. ओके, तर इट इज यूज वेन इट इज नेसेसरी टू एक्झिक्यूट द लूप ऍटलिस्ट वन्स. एकदा तरी आपल्याला जर ते लूप एक्झिक्यूट करायचं आहे, कारण की बघा जर आपण व्हाईल किंवा फॉर लूप यूज केलं तर पहिल्यांदाच कंडिशन तो चेक करेल. जर कंडिशन ट्रू असेल तरच लूप एक्झिक्यूट करेल, पण कंडिशन फॉल्स असेल तर ते लूप एक्झिक्यूट होणार नाही. पण डू व्हाईल मध्ये काय आहे, डू व्हाईल मध्ये पहिल्यांदा फर्स्ट टाइम स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि नंतर कंडिशन चेक होईल. आणि ती जर कंडिशन फॉल्स असेल तर पुन्हा लूप एक्झिक्यूट होणार नाही. जर कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा लूप एक्झिक्यूट होईल. पण फर्स्ट टाइम ज्यावेळी तो लूप एक्झिक्यूट करेल त्यावेळी कंडिशन चेक झाली नसेल ते फर्स्ट टाइम आपल्याला आउटपुटला मिळेल. म्हणजे ज्यावेळी आपल्याला ऍटलिस्ट वन टाइम जर आपल्याला लूप एक्झिक्यूट करायचंय तर त्यावेळी आपण डू व्हाईल लूप यूज करतो. ओके, नेक्स्ट बघा आता आपण फॉर लूप आपण बघणार आहोत. आता त्यामध्ये फॉर लूप युझिंग रेंज फंक्शन. आता रेंज फंक्शन काय घेतं तर पर्टिक्युलर रेंज आपल्याला द्यायला मिळते की आपल्याला लूप कुठून कुठून स्टार्ट करायचं आणि कुठपर्यंत संपवायचं. फॉर एक्झाम्पल आपण 1 to 10 नंबर प्रिंट करायचे तर आपण स्टार्टिंग इनिशियल काय देणार व्हॅल्यू 1 आणि फायनल व्हॅल्यू किती देतो आपण 11 देतो, कारण की आपल्याला 10 व्हॅल्यूज प्रिंट करायचे स्टार्टिंग फ्रॉम 1. तर मग आपण 1 to 11 असं देतो, म्हणजे ज्यामध्ये 10 नंबर्स आपले येतात 1 to 10. ओके, आता बघा हा त्याचा सिंटॅक्स आहे रेंज फंक्शनचा. रेंज, स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप आणि त्याची साईज. आता स्टार्ट कशासाठी इनिशियल व्हॅल्यू साठी, स्टॉप कशाला एंड ऑफ लूप पर्यंत. आता बघा रेंज 1 to 5 दिले तर नंबर किती येणार 1, 2, 3 आणि 4 चार नंबर्स त्यामध्ये येणार. लास्ट नंबर एक तो घेत नाही, कारण की बघा स्टार्टिंग आणि n-1 पर्यंत असतं लूप एक्झिक्यूट व्हायला, म्हणून रेंज फंक्शन मध्ये. म्हणून इथं आपण समजा जर आपल्याला 1 to 5 प्रिंट करायचे तर आपल्याला 1,6 द्यायला लागेल, तर तो 1 to 5 नंबर प्रिंट करेल. तर स्टेप साईज म्हणजे काय, तर आपल्याला कितीने इन्क्रीमेंट करायचंय. आता 1 to 5 मध्ये मला जर इथं स्टेप साईज मी 1 लिहिली तर फर्स्ट नंबर 1 येईल, सेकंड नंबर 2 येईल, थर्ड नंबर 3 येईल, फोर्थ नंबर 4 येईल, फिफ्थ नंबर 5 येईल 1 to 6 घेतलं तर. आणि जर मला ते 2-2 ने इन्क्रीज करायचं तर मी स्टेप साईज काय देणार 2 देणार, म्हणजे ती 2 ने इन्क्रीज होईल, म्हणजे 1 नंतर 3 नंतर 5 अँड सो ऑन. आता एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आता इथं बघा सिंपल स्टेटमेंट घेतले आपण फॉर आय इन रेंज 10 आणि प्रिंट केलाय आय. ओके, आता रेंज 10 म्हणल्यावर इथं डायरेक्ट आपण काय दिले फायनल व्हॅल्यू दिली, म्हणजे आपल्याला 10 पर्यंत पाहिजे. म्हणजे स्टार्टिंग जर आपण दिलं नसेल तर तो बाय डिफॉल्ट 0 घेतो, म्हणून तो 0 to 9 नंबर पर्यंत प्रिंट होईल. ओके, आपण लाईव्ह बघूया एक्झाम्पल हे की कशा पद्धतीने आपल्याला आउटपुट देईल. म्हणून मी इथं फर्स्ट आयडल स्टार्ट करूया आपण. इथं पायथॉन स्टार्ट झालं, इथं फाईल क्लिक केलं, न्यू फाईल. आता इथं आपल्याला बघा रेंज फंक्शन यूज करायचंय. रेंज, आता आपल्याला समजा 1 to 10 नंबर प्रिंट करायचे म्हणून मी दिलं 1 to 10, 11 दिलं, सॉरी. रेंज फंक्शन यूज केलं आपण, रेंज मध्ये 1 to 11 दिलं. नेक्स्ट आपल्याला इथं कोलन द्यायचं आहे आणि जे काय प्रिंट करायचं ते आपण इथं प्रिंट करू. ते आपल्याला पहिल्यांदा लूप मध्ये लिहायला लागेल. फॉर आय इन असा सिंटॅक्स आहे याचा, म्हणजे आता या सगळ्या रेंजच्या व्हॅल्यू आय ला असाइन होतील. फॉर बघा या प्रोग्राम मध्ये फॉर आय इन रेंज. आता फॉर लूप आपण यूज करतोय तर सिंटॅक्स मध्ये बघा आता हा एक व्हेरिएबल आपण डिफाईन केला ज्यामध्ये या रेंज मधल्या सगळ्या व्हॅल्यू त्याला असाइन होतील. आता आपण काय करायचं फक्त प्रिंट, आपण काय करायचं आय प्रिंट करू. आता या सगळ्या व्हॅल्यू आय मध्ये येतील आणि प्रिंट करतील. आता प्रोग्राम मी सेव्ह करतो. सेव्ह करण्यासाठी आपण फाईल आणि सेव्ह वर क्लिक करू शकता. मी डेस्कटॉप वरच करतो.
इथं न्यू फोल्डर क्रिएट करून इथं मी फॉर एक्झाम्पल आणि इथं 1 नाव देतो .py. ओके, आता हा प्रोग्राम रन करूया. रन केल्यानंतर बघा आपल्याला 1 to 10 व्हॅल्यू मिळाल्या. जर आता मी इथं रेंज दिली नाही, डायरेक्ट 11 म्हणलं तर काय ते आउटपुट बघूया आपण. हे आउटपुट आपल्याला आलेलं, आपण ज्या अर्थी इथं इनिशियल व्हॅल्यू दिली नाही त्या अर्थी त्याने 0 घेतली आणि 11 पर्यंत दिले म्हणजे n-1 तोपर्यंत व्हॅल्यू घेतो, म्हणून त्यांना 10 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट केलंय. अशा पद्धतीने फॉर मध्ये आपण रेंज फंक्शन यूज करू शकतो. आता यामध्ये जर मला या पर्टिक्युलर रेंज मध्ये मला जर इव्हन नंबर जर पाहिजे असतील तर मी काय करेन, इथं मी कंडिशन टाकू शकतो, इफ i%2 इज इक्वल टू 0. हे जर असेल तर मग प्रिंट आय कर, मग हे यामध्ये येईल. ओके, आता हा रन करून बघूया. बघा मग त्यामध्ये 0, 2, 4, 6, 8, 10 मिळाले. आता आपल्याला 1 पासून स्टार्ट करायचंय म्हणून मी इथं 1,11 दिलं आणि पुन्हा आपण रन करून बघूया. तर बघा 2, 4, 6, 8, 10 आलं. ओके, आता समजा जर मला ऑड नंबर पाहिजे असतील तर मग मी इथं फक्त काय करणार, आय मॉड 2 इज इक्वल टू 1 केलं, प्रोग्राम रन केला, व्हॅल्यू 13579 आला. अजून एक वे आहे, आता इथं आपण स्टेप्स पण देऊ शकतो, मग आपल्याला इफ लिहायची गरज नाही. ओके, आता इथं काय आपल्याला 1 to 11 मधले पाहिजेत आणि इथं समजा मी 2 न दिले तर सगळे 1 पासून स्टार्ट होईल आणि ऑड नंबर प्रिंट होतील. ओके, आता हे कसं झालं बघा, आपण इथं काय दिले, स्टेप साइज 2 दिले, म्हणजे पहिली व्हॅल्यू काय असणार, 1 असणार, मग ती प्रिंट झाली. नेक्स्ट व्हॅल्यू 2 ने इन्क्रीज होणार म्हणजे काय होणार, 3 होणार, म्हणून इथं 3 प्रिंट केलं. पुन्हा 2 ने इन्क्रीज होणार, 5 होणार, मग 5 प्रिंट केलं. पुन्हा 7 होणार, 7 प्रिंट केलं. 9 होणार, 9 प्रिंट केलं. 11 होणार नाही कारण की 11 लास्ट व्हॅल्यू. आता समजा जर मला ऑड नंबर इव्हन नंबर पाहायला असतील तर मग मला स्टार्ट 2 पासून करायला लागेल. मग इथं मी 2 पासून स्टार्ट केली आणि 2 ने इन्क्रीज केलं. आता हा जर प्रोग्राम मी केला तर मला आउटपुट भेटलं 2, 4, 6, 8, 10. तर अशा 2 पद्धतीने आपण इव्हन आणि ऑड नंबर मिळवू शकतो. नेक्स्ट बघूया. आता एखादं जर आपल्याला टेबल प्रिंट करायचंय तरी सुद्धा आपण हे यूज करू शकतो. ओके, आता समजा जर मला एखाद्या नंबरचा टेबल प्रिंट करायचा आहे तर पहिल्यांदा मी आता इनपुट घेतो युजर कडून. समजा n इज इक्वल टू इंटिजर, ब्रॅकेट मध्ये मी दिलं इनपुट, एंटर नंबर. आता हे n मध्ये आलं. आता मला त्याचं काय, मला समजा 1 to 10 टेबल पाहिजे तर मग मी इथं काय लिहिलं, 1,11 लिहिलं, म्हणजे आपल्याला 1 to 10 व्हॅल्यू आय मध्ये मिळतील. आता इथं मला काय करायला लागलं, प्रिंट n इंटू आय, मग ते डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला देतील. ओके, आपण चेक करूया. एंटर नंबर समजा मी दिला 3. आता हे 3 चं टेबल आलं बघा. हे कसं आलं, n ची व्हॅल्यू काय 3 आहे बरोबर ना. नेक्स्ट आपण काय केलं, फॉर आय इन रेंज 1 to 11, मग पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू काय होणार, 1 होणार. मग प्रिंट n इंटू आय, n ची व्हॅल्यू काय 3, आय ची व्हॅल्यू काय 1,
मग तो पहिल्यांदा प्रिंट काय करेल, 3 प्रिंट करेल. नेक्स्ट आय ची व्हॅल्यू काय होणार, 2 होणार, कारण कंडिशन फॉल्स झाली नाहीये. कंडिशन फॉल्स झाल्यावर त्याच्या बाहेर पडणार. ओके, आता बघा 2 झाली. 2 झाल्यानंतर एन ची व्हॅल्यू काय 3 आहे. 3 इंटू 2 6 प्रिंट करेल. पुन्हा 3 होईल. 3 इंटू 3 9 प्रिंट करेल. 4 होईल, 12 असं 10 पर्यंत होईल. पुन्हा त्यानंतर काय होणार, 10 झाल्यानंतर 11 व्हॅल्यू होणार नाही, लूप फॉल्स होणार आणि डायरेक्ट लूप मधनं बाहेर पडणार. म्हणजे इथं आपल्याला 30 पर्यंत नंबर्स आपण प्रिंट केले. ओके, आता हे जर आणखीन तुम्हाला फॉर्मॅटिंग करायचं असेल तर आपण डबल कोट यूज करू शकतो. तर यामध्ये एन, त्यानंतर ह्याला कॉन्कॅट करायला आपण काय यूज करतो, कॉमा यूज करतो. ठीक आहे, म्हणजे आता हा एन इज इक्वल टू एन. ओके, पुन्हा त्यानंतर हा इंटू पण आपण त्याला कनेक्ट केला, पुन्हा कॉमा दिला. एन इज इक्वल टू एन इंटू, आता इथं आय ची व्हॅल्यू आपल्याला द्यायची, म्हणून मी इथं लिहिलं आय इक्वल टू. आता याचं बघा आउटपुट कसं येते बघूया आपण. इनव्हॅलिड सिंटॅक्स, ओ इथं कॉमा द्यायचा राहील आपला कॉन्कॅट करण्यासाठी. एंटर नंबर, समजा मी काय दिला 5 दिला. ओके, 5 इंटू आय, हे प्रत्येक 5 इंटू, हो आउटपुट प्रिंटच झालं नाही का. इथं आपण असं लिहू शकतो एन इंटू आय इक्वल टू, इथं आपण एन इंटू आय असं करू आपण. रन केला, एंटर नंबर 5, हा एन इंटू आय 5 10 15 अशा पद्धतीने आलं. आता इथं डबल कोट मध्ये जे काय आपण देऊ ते आहे तसं प्रिंट करतं, आणि त्याला या स्ट्रिंगला कॉन्कॅट करण्यासाठी आपण इथं कॉमा दिला, आणि ह्या एनच्या व्हॅल्यू आणि आय च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रिंट इथं होतील. इथं म्हणजे मल्टिप्लिकेशन करेल आणि तो प्रिंट करेल. ओके, किंवा यांनी केल्या पद्धतीने पण आपण करू शकतो. एन कॉमा इंटू कॉमा आय इज इक्वल टू एन इंटू आय. बघा एन मध्ये व्हॅल्यू येईल, समजा फॉर एक्झाम्पल एन ची व्हॅल्यू आपण 5 दिली, मग इथं 5 हे इंटूचं साइन येईल. त्यानंतर आय ची व्हॅल्यू जी आहे 1 ती येईल, इज इक्वल टू दिसेल समोर आहे तसं, कारण हे डबल कोट मध्ये घेतलं तर आहे तसं येईल. मग एन ची व्हॅल्यू किती, समजा 5 घेतली, 5 इंटू 1 जे काय होईल ते प्रिंट करेल. बघूया आपण आता रन करून. एंटर नंबर, समजा मी 10 केला, तर बघा 10 इंटू 1 10, 10 इंटू 2 10, 20, 30, 40, 50, 60 अँड सो ऑन. तर अशा पद्धतीने आपल्याला फॉर लूप मध्ये आपण टेबल सुद्धा प्रिंट केला. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट इवन नंबर, हे काय आपण घेतले आता. नेक्स्ट आहे लेन फंक्शन. लेन फंक्शन मध्ये आपल्याला पर्टिक्युलर सपोज जर काय आपण ॲरे दिला असेल किंवा एखादा लिस्ट दिली असेल तर त्याची आपल्याला लेंथ इथं भेटते. ओके, आता बघा एक एक्झाम्पल बघा, इथे आपण एक लिस्ट दिली आहे, त्यामध्ये नावं दिलेत ABC XYZ PQR आणि LMN. ही आपण लिस्ट घेतली.
फॉर मध्ये काय केलं, फॉर आय इन रेंज. ओके, रेंज फंक्शन इथं आपण यूज केलं आणि ह्याची रेंज आपल्याला द्यायची. आता ह्याची रेंज किती येणार, 4 रेंज येणार. म्हणजे आय लूप किती वेळा फिरणार, 4 टाइम्स. 0, 1, 2 आणि 3. इथं व्हॅल्यू 4 जरी आली तरी ते लूप 3 पर्यंत फिरणार, कारण की इनिशियल व्हॅल्यू दिली नाहीये, बरोबर ना. इनिशियल व्हॅल्यू 0 घेणार, 0 टू इथं जरी 4 असेल तरी n-1 याप्रमाणे 3 घेणार आणि प्रत्येकाचं नाव प्रिंट करेल. बघा आता प्रोग्राम मध्ये इथं समजा मी लिस्ट 1 म्हणतो, लिस्ट 1 इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ABC XYZ PQR आणि LMN ह्या व्हॅल्यू घेतल्या. नंतर इथं आपण घेतलं फॉर आय इन रेंज. रेंज साठी आपण ब्रॅकेट मध्ये लेन नावाचं फंक्शन यूज केलं, लेन इनटू ब्रॅकेट लिस्ट 1 आणि इथं कोलन आणि इथं आपण काय करणार, प्रिंट म्हणणार. आता या व्हॅल्यू सगळ्या आय मध्ये असतील म्हणून आपण आय प्रिंट करू. ओके, सेव्ह केला हा. फॉर अंडरस्कोर एक्झाम्पल 2.py. आता रन करूया. ABC इज नॉट डिफाईन. ओके, तर इथं आपल्याला काय करायला लागेल, स्ट्रिंग म्हणून आपल्याला अशा पद्धतीने द्यायला लागेल. ओ 0, 1, 2, 3. डबल कोट देऊन बघू, ऍज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करते का तो. तो घेताना नंबर म्हणूनच घेतोय. असं घेतो. हो, प्रिंट करताना आपल्याला अशा पद्धतीने करायचंय, लिस्ट 1 इंटू आय. बरोबर, कारण की आय मध्ये काय असणार आहे, त्याची रेंजच असणार आहे, म्हणजे 0 to 3. ओके, लिस्ट 1 0 म्हणजे ABC असणार आहे, लिस्ट 1 1 म्हणजे XYZ असणार आहे. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने प्रिंट करायला लागेल. रन मॉड्यूल केलं, आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या ABC XYZ PQR आणि LMN. आता ह्यालाच आपण थोडस मॉडिफाय करून इथं त्याला हॅलो म्हणून मेसेज देऊ शकतो, हॅलो, आणि कॉन्टॅक्ट करायचे म्हणून मी इथं कॉमा दिला आणि मग पुन्हा लिस्ट प्रिंट केली. ओके, तर आता हे बघ, आपण असे नंबर पण प्रिंट करू शकतो, स्ट्रिंग व्हॅल्यू पण, लिस्ट मध्ये जे काही आहे ते आपण ह्याच्यामध्ये प्रिंट करू शकतो. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आहे नेस्टेड फॉर लूप. नेस्टेड फॉर लूप मध्ये आपण काय करतो, लूप मध्ये आपण पुन्हा लूप यूज करतो. आता जर आपण बघा, म्हणजे ह्या लूप मध्ये पुन्हा हे लूप. ओके, आता हे लूप जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत हे लूप एक्झिक्यूट होणार. हे लूप जोपर्यंत ट्रू आहे त्यामध्ये जोपर्यंत आपण जे काही ब्लॉक मध्ये दिलंय तर तेवढं एक्झिक्यूट होणार. ओके, आता बघा इथं एक सिंपल प्रोग्राम आपण बघूया, त्यातनं आपल्याला दोन्ही लूप समजून जातील. ओके, आता इथं मी फाईल न्यू फाईल केलं. सेव्ह करताना आपण फॉर अंडरस्कोर नेस्टेड 1.py. आता इथं बघा फॉर लूप आपल्याला लिहायचंय, फॉर आय इन रेंज. समजा मी इथं रेंज दिली 1 to 6, म्हणजे 1 to 5 नंबर्स इथे येतील. बरोबर, इथं कोलन दिला. आता मला अजून एक फॉर लूप ह्याच्यामध्ये लिहायचंय, मी दिलं फॉर जे इन रेंज. समजा ह्याला पण आपण काय घेतलं, 1 to 6 घेतलं.
म्हणजे 1 to 5 नंबर्स आपल्याला मिळतील. ओके, आता इथं मी काय केलं, प्रिंट केलं आय आणि नेक्स्ट लाईनला मी प्रिंट केलं जे. आता यामध्ये लूप मध्ये व्हॅल्यू कशा येतात ते आपण बघूया. आता मी रन केला प्रोग्राम. आता थोडंसं मॉडिफाय करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं मी देतो आय इज इक्वल टू आणि इथं कॉमा देतो आणि इथं देतो जे इज इक्वल टू. थोडंसं लूप लहान करूया म्हणजे तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल. मी इथं 2च नंबर प्रिंट करतो म्हणून 1 2 3 दिलं, इथं पण 1 2 3 दिलं. ओके, सेव्ह केला आणि हा प्रोग्राम आपण रन करूया. आता बघा पहिल्यांदा काय होणार आहे, आय ची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. तर जे ची व्हॅल्यू पण काय होणार, 1 होणार. मग प्रिंट करताना काय करणार, आय इक्वल टू 1 आणि जे इक्वल टू 1 होणार. त्यानंतर आय ची व्हॅल्यू ट्रूच आहे त्यावेळी जे ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार, जे ची व्हॅल्यू काय होणार 2 होणार. ओके, त्यावेळी प्रिंट काय होणार, आय इक्वल टू 1 आणि जे इक्वल टू 2. पुन्हा जे ची व्हॅल्यू काय होणार 3 होणार, कंडिशन फॉल्स होणार. मग तो पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज करणार, आय ची व्हॅल्यू किती होणार 2 होणार. तर जे ची व्हॅल्यू पुन्हा काय होणार 1 होणार. मग आय काय प्रिंट करणार 2, जे काय प्रिंट करेल 1. पुन्हा जे ची व्हॅल्यू 2 होणार त्यावेळी प्रिंट आय ची व्हॅल्यू 2च असणार आहे. आय इक्वल टू 2 प्रिंट करेल आणि जे इज इक्वल टू पुन्हा 2 प्रिंट करेल. पुन्हा जे ची व्हॅल्यू 3 होणार त्यावेळी आय ची व्हॅल्यू काय असणार आहे 2च असणार आहे, कंडिशन फॉल्स होणार आणि पुन्हा आय ची व्हॅल्यू पण इन्क्रीज नाही होणार आणि लूपच्या बाहेर पडेल. म्हणजे प्रिंट होताना काय होणार, आय इक्वल टू 1 जे इक्वल टू 1, आय इक्वल टू 1 जे इज इक्वल टू 2, आय इक्वल टू 2 जे इक्वल टू 1, आय इक्वल टू 2 जे इक्वल टू 2. आणि एवढं आपल्याला आउटपुटला दिसेल. बघा इथं आय इक्वल टू 1 जे इक्वल टू 1, आय इक्वल टू 1 जे इक्वल टू 2, आय इक्वल टू 2 जे इक्वल टू 1, आय इक्वल टू 2 जे इक्वल टू 2. याचा अर्थ काय कळलं आपल्याला, आयच्या प्रत्येक व्हॅल्यूला जे पूर्ण लूप फिरते म्हणजे पहिल्यांदा 1 झाल्यानंतर त्यामध्ये जेचं पूर्ण लूप फिरणार, एक्झिक्यूट होणार बरोबर. त्यानंतर पुन्हा आयची व्हॅल्यू इन्क्रीज होणार, त्याला पूर्ण जेचं लूप एक्झिक्यूट होणार. ओके, आता नेस्टेड लूप मध्ये आणखीन बघा असा सेम प्रोग्राम घेतलाय. यामध्ये फक्त काय केले त्यांनी, प्रिंट करताना स्टार प्रिंट केले. ओके, आता आपण ह्याच्या जागी स्टार प्रिंट करू. स्टार आणि इथं प्रिंटला ब्लँक ठेवू. तीन वेळा प्रिंट झाले. ओके, आता इथं आय लिहिताना आपण आय घेऊ. म्हणजे आता पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू 1 होणार त्यावेळी इथं पण व्हॅल्यू 1 होणार बरोबर ना. जी आय ची व्हॅल्यू ती इथं पण दिली म्हणून इथली पण व्हॅल्यू 1 होणार. तो 1 वेळा प्रिंट करेल. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. आपण मोठं दिसण्यासाठी इथं 6 करू. ओके, पुन्हा इथं 2 होईल. मग याची व्हॅल्यू फायनल व्हॅल्यू 2 झाली म्हणून 1 to 2 प्रिंट करेल तो आणि 2 वेळा स्टार प्रिंट होतील. पुन्हा काय होईल, आय ची व्हॅल्यू 3 होईल तर त्यावेळी जे ची व्हॅल्यू 1 2 होईल. 2 वेळा बघा पहिल्यापासून बघा, आय ची व्हॅल्यू 1 होणार त्यावेळी तो काय करणार एकदा म्हणजे त्यावेळी इथं आय ची व्हॅल्यू इथं 1 आली म्हणजे तो त्यावेळी जे ची व्हॅल्यू फर्स्ट काय येणार 0 येणार. तो एकदा प्रिंट करेल. पुन्हा त्यानंतर आय ची व्हॅल्यू 2 होईल त्यावेळी इथं पण 2 व्हॅल्यू येणार. त्याची फायनल व्हॅल्यू 2 झाली म्हणून तो 0 1 प्रिंट करणार. मग तो हा स्टार 2 वेळा प्रिंट करेल. पुन्हा 3 होईल त्यावेळी 0 1 2 होणार म्हणजे 3 वेळा प्रिंट करेल. पुन्हा 4 होईल त्यावेळी 0 1 2 3 होणार, 4 टाइम्स प्रिंट करेल. पुन्हा 5 होईल 0 1 2 3 4 होणार त्यावेळी 4 वेळा प्रिंट करेल. आणि पुन्हा 5 होईल 6 होईल त्याही लूपच्या बाहेर पडेल. ओके, बघूया आपण रन करून.
बघा आता या प्रोग्राम मध्ये इथं लिहिताना कॉमा आणि एंड इज इक्वल टू, त्यामुळे काय होतंय नेक्स्ट लाईनला जाते, प्रत्येक वेळी प्रिंट करून तो नेक्स्ट लाईनला जाईल. त्यासाठी आपल्याला हे लिहायला लागेल. मग आपल्याला या फॉर्मॅटमध्ये आउटपुट दिसेल. बघा इथं प्रत्येक वेळी तो प्रिंट झाल्यानंतर ब्लँक स्पेस देईल आपल्याला. ओके बघा ही स्पेस आपल्याला मिळाली. आणि काय प्रोग्राम मध्ये गेले, हे प्रिंट आपल्याला नेक्स्ट लाईनला प्रिंट करायचंय आणि कधी ज्यावेळी जे लूप पूर्ण झालं त्यानंतर प्रिंट करायचंय, त्यामुळे आपण हे प्रिंट ह्याच्या खाली घ्यायला पाहिजे. ओके आता बघा या पद्धतीने आपल्याला आउटपुट भेटलं. हे आपण हा कशासाठी दिलाय तर प्रत्येक ह्याच्यामध्ये स्पेसिंग राहण्यासाठी. जर हा दिला नाही तर इथं आपल्याला स्पेस दिसायचं नाही. बघा हे अशा पद्धतीने विचित्र पद्धतीने प्रिंट झालं. त्यासाठी आपल्याला एंड आणि स्पेस द्यायला लागेल. हेच आपण जर नंबर प्रिंट करायचे तर नंबर ही आपण प्रिंट करू शकतो. आता आपल्याला समजा 1 पुन्हा 1 2 1 2 3 आपल्याला प्रिंट कसं करायचंय 1 अरे एक मिनिट हाच प्रोग्राम पुन्हा कॉपी करू. ओके आणि हे थोडस आधी. ओके आता आपल्याला काय करायचंय, समजा आपल्याला 1 पुन्हा 1 2 1 2 3 1 2 3 4 असं जर प्रिंट करायचं आपल्याला आणि 5 पर्यंत, तर आपल्याला काय करायला लागेल, इथं आपल्याला जे लिहायला लागेल व्हॅल्यूच्या ऐवजी. इथं मी जे दिलं. बघा 0 पासून स्टार्ट झालं 0 0 1 0 1 2 0 1 2 3. आता इथं बघा जे ची व्हॅल्यू पहिल्यांदा काय होणार आहे, इथं आय ची व्हॅल्यू होणार म्हणजे 1 होणार म्हणजे 0 होणार. आय ची व्हॅल्यू 2 होणार त्यावेळी 0 1 होणार. जर आपल्याला 1 पासून पाहायला असेल तर आपल्याला काय द्यायला लागेल, इथं 1 कॉमा आय प्लस 1 करायला लागेल. बघा मग आपल्याला आउटपुट आलं 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5. आणि या प्रोग्राम प्रमाणे जर आपल्याला आउटपुट जर पाहायला असेल 1 2 2 3 3 4 4 5 5 तर जे च्या जागी आपल्याला आय प्रिंट करायला लागेल. आय ची व्हॅल्यू काय होणार, पहिल्यांदा 1 होणार, 1 प्रिंट करेल बरोबर. नंतर त्यावेळी जे लूप दोनदा फिरेल बरोबर ना, 1 आणि 2 पर्यंत. आणि जे लूप कसं ठेवलं यांनी, जे इन रेंज आय. ओके तर बघा आपल्याला 1 आय च्या व्हॅल्यू आपण प्रिंट केल्या 1 2 2. पहिलं लूप एकदा फिरेल, दुसरं लूप दोनदा फिरेल, तिसरं 3 वेळा, चौथं 4 वेळा आणि पाचवं 5 वेळा. आणि या फक्त आपण आय च्या व्हॅल्यू आपण प्रिंट केल्यात. इथं प्रिंट आय दिले त्यामुळे त्या व्हॅल्यू आपल्याला 1 2 2 3 3 3 4 4 4 आणि 5 5 5 भेटले. हे प्रोग्राम्स तर झालेत आपले. आता हा सिक्वेन्स पण आपण असं यूज करू शकतो. म्हणजे बघा आपण इथं स्ट्रिंग दिले str इज इक्वल टू पायथॉन आणि आपल्याला ही सिंगल लाईन मध्ये प्रिंट करायचं, आपण फॉर यूज करू शकतो, फॉर आय इन str. ज्यावेळी आपण असं राईट करतो त्यावेळी हे सगळे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते सगळे आय मध्ये येतील आणि तो प्रिंट करेल. ओके बघा आता हे
हाच प्रोग्राम. त्याचं नाव दिलं फॉर स्ट्रिंग. इथं आपण स्ट्रिंग फर्स्ट डिफाइन केली पायथॉन नावाची आणि फॉर आय इन str आणि मग प्रिंट आय म्हणलं. हे आहे तसं आपल्याला डिस्प्ले झालं. स्ट्रिंग जी काही द्याल ती आहे तशी आपण फॉर लूप मध्ये कॅरेक्टर वाईज प्रिंट केली. नेक्स्ट काय, आपण अशी लिस्ट देऊन पण प्रिंट करू शकतो. मी इथं लिस्ट दिली आणि इथं काय देणार मी, आय इन लिस्ट. तर हे नंबर आहे तर ते आहे तसे घेतील, आहे तसे नंबर प्रिंट झाले 1 2 3 4 5 6. फॉर आय इन लिस्ट म्हटल्यानंतर लिस्ट मधले एलिमेंट सगळे आय मध्ये आले आणि त्यानंतर आपण ते प्रिंट केले. इथं टेबल प्रिंट केलाय, इथं एन ची व्हॅल्यू असाइन करून तो पण आपण करू शकतो. इथं आपण काय करायचं, फक्त एन इज इक्वल टू जी व्हॅल्यू तुम्हाला हवी ती, समजा 10 घेतली आपण, तर इथं आपण प्रिंट काय करणार, एन इंटू आय. डायरेक्ट एन टू आय आपल्याला प्रिंट झालं. आणि हे काय लिस्टचं एक्झाम्पल पण आहे. जर आपल्याला सम ऑफ नंबर करायचंय, इथं आता आपण मल्टिप्लिकेशन जसं केलं तसं आपल्याला सम ऑफ नंबर पण करता येईल. आणि कसं केलंय, प्रिंट एन प्लस आय. म्हणजे काय होणार, पहिल्यांदा एन ची व्हॅल्यू काय 10, 10 प्लस 1 11. ओके, आता हे एन प्लस आय आपण एखाद्या व्हेरिएबल मध्ये घेऊ. सम इज इक्वल टू सम प्लस आय, बरोबर असंच केलं ना. इथं समची व्हॅल्यू पहिल्यांदा आपल्याला डिफाइन करायला लागेल. आता आपण 0 दिली तर काय होणार आहे, आय मध्ये बघा या सगळ्या व्हॅल्यू आल्या 1 to 10. ओके, तर मग सम ची व्हॅल्यू काय होणार, आता 0 आहे, 0 प्लस आय. इथं प्रिंट सम करायला लागेल. समची व्हॅल्यू काय 0, 0 प्लस 1 1 झाली. पुन्हा तो काय करेल, हे आता आपल्याला फॉर लूपच्या बाहेर घ्यायला लागेल म्हणून इथे द्यायला लागेल. समची व्हॅल्यू काय होणार, पहिल्यांदा 0 प्लस 1 1 होणार. पुन्हा हे 2 आलं आय मध्ये, मग 1 प्लस 2 3 येणार. समची व्हॅल्यू आता 3 झाली. पुन्हा इथून काय आली व्हॅल्यू 3, 3 प्लस 3 6. समची व्हॅल्यू 6 होणार. पुन्हा काय होणार, 4 येणार. 4 प्लस 6 10. अशा पद्धतीनं प्रिंट होईल. बघायचं आउटपुट 55. म्हणजे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस 6 प्लस 7 प्लस 8 प्लस 9 प्लस 10 जर आपण केलं तर आपल्याला आउटपुट त्याचं ऍडिशन किती मिळेल, 55 भेटेल. आता अजून एक आपण प्रोग्राम बघूया फॅक्टोरियलचा युजिंग फॉर लूप. आता त्यासाठी आपण रेंज घ्यायला लागेल आपल्याला, म्हणून मी घेतलं फॉर आय इन रेंज. आपल्याला समजा 5चं फॅक्टोरियल आपल्याला काढायचंय, तर आपल्याला नंबर 1 to 6 घ्यायला लागतं, बरोबर ना. एक आपण व्हेरिएबल घेऊन ठेवू इथं फॅक्ट, की ज्यामध्ये आपण फॅक्टची व्हॅल्यू आपण 1 आपण डिफाइन करू. ओके, आता फॅक्टोरियलचं लॉजिक काय आहे, तर समजा 5चं जर आपल्याला फॅक्टोरियल करायचं आहे तर आपण काय करतो, 5 into 4, 4 into 3, 3 into 2, 2 into 1, बरोबर ना. तर त्या पद्धतीनं आपल्याला या सगळ्या व्हॅल्यू इथं आय मध्ये भेटतील. म्हणजे पहिल्यांदा 1 भेटेल, तर त्याचं फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं त्या सगळ्या व्हॅल्यूचं. म्हणून आपण काय केलं, एक फॅक्ट नंबरचा व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये आपण हे मल्टिप्लिकेशन स्टोअर करू. म्हणून मी घेतलं फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय. आता इथं काय होणार आहे, फॅक्टची व्हॅल्यू 1 आहे, पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू काय होणार 1, मग फॅक्टची व्हॅल्यू काय बनणार
1 बनणार. पुन्हा आय ची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीज होणार, 2 होणार. फॅक्टची व्हॅल्यू काय 1, 1 इंटू 2 2. आता फॅक्टची व्हॅल्यू काय झाली 2 झाली. पुन्हा इथं काय होणार 3 होणार, 2 इंटू 3 6. फॅक्टची व्हॅल्यू 6 झाली. पुन्हा इथं काय होणार 4 होणार. फॅक्टची व्हॅल्यू 6, 6 इंटू 4 24. पुन्हा याच्यानंतर काय होणार 5 होणार. 24 इंटू 5 120. फॅक्टची व्हॅल्यू 120 झाली. आणि इथं आयची व्हॅल्यू 6 होणार नाही, डायरेक्ट लूप मधनं बाहेर होईल. आणि ते बाहेर पडल्यानंतर आपल्याला काय करायचंय, प्रिंट करायचं. म्हणून मी केलं प्रिंट फॅक्ट. हे आता आपण लूपच्या बाहेर का प्रिंट केलं, कारण की जर लूप मध्ये प्रिंट केलं तर तो प्रत्येक वेळी प्रिंट करेल. आपल्याला एकदाच फायनल रिझल्ट पाहिजे म्हणून आपण लूपच्या बाहेर प्रिंट केलं. इनव्हॅलिड सिंटॅक्स फॉर आय इन रेंज. बघूया पुन्हा रन करून. येस 120. आता जर आपण प्रिंट जर आत घेतला असतं तर काय झालं असतं बघा, प्रत्येक व्हॅल्यू त्यानं प्रिंट केली असेल. पण आपल्याला फायनल आउटपुट पाहिजे, त्यामुळे ते आपण लूप मध्ये ठेवलं नाही, डायरेक्ट बाहेर ठेवलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फॅक्टोरियलचा प्रोग्राम केलाय. इथं आपलं फॉर लूप संपलंय बघा. थोडस डिफिकल्ट वाटलं असेल तुम्हाला, पण थोडीशी प्रॅक्टिस करून तुम्हाला या गोष्टी जमल्या जातील. ठीक आहे. इथं आपण आपलं सेशन एंड करतोय. तुम्ही हे सगळे प्रोग्राम्स करून बघा. तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका. आपण तुमचे काही एरर किंवा इश्यूज असतील तर रिझॉल्व्ह करू. पण हे प्रोग्रामिंग आपल्याला प्रॅक्टिस केल्याशिवाय जमणार नाही. मला प्रॅक्टिस करणं मस्त आहे. ओके. तर इथं आपण सेशन एंड करतोय. ज्यावेळी आपलं प्रॅक्टिकल सेशन होईल कॉलेजमध्ये, तुम्हाला कम्प्युटरवर प्रॅक्टिस करायला भेटेल, त्यावेळी हे सगळे प्रोग्राम तुम्ही इथं करून दाखवणार आहात. आणि त्यावेळी ते करून झाल्याशिवाय आपलं प्रॅक्टिकल कम्प्लीट होणार नाही. त्यामुळं हे ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकली करून बघाल इथं कम्प्युटर लॅबमध्ये, त्यावेळी तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल. त्यामुळे आता जरी समजलं नसेल तरी प्रॅक्टिकलला आपण हेच प्रॅक्टिस पुन्हा घेणार आहोत. त्यामुळं याची काही काळजी करू नका. तरी पण तुम्ही जर स्वतः करत असाल आता प्रॅक्टिकल आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर अवश्य विचारा. ओके. थँक्यू. थँक्यू फॉर वॉचिंग.